नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सर्व सेवा, एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात, अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि सोबतच आपलं इंस्टाग्राम चॅनलही फॉलो करून घ्या. त्यामध्ये तुम्हाला मोफत पीडीएफ रील स्वरूपात मिळणार आहे. आणि सोबतच मित्रांनो, हो घातलेली मुंबई उच्च न्यायालयाची भरती, त्या औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर खंडपीठ आणि नागपूर खंडपीठ यांची सुद्धा भरती, या संदर्भातले सराव व्हिडिओ, आपण सराव प्रश्नपत्रिकेचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर, त्याची एक सिरीज येते, जवळपास 50 प्रश्नपत्रिका म्हणजे 50 व्हिडिओ राहतील. तर ते बघून घ्या, त्याची लिंक तुम्हाला कमेंटमध्ये मिळून जाईल. आपली सरकारी नोकरी पक्की करा. आपण दररोज सकाळी 6 वाजता चालू घडामोडीचे व्हिडिओ घेऊन येत असतो. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, उत्तर प्रदेशातील जवार येथे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन कोणी केले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, नरेंद्र मोदी. बघा, नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्ट, जवार, उत्तर प्रदेश, पहिल्या टप्प्याचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी मार्च 2026 मध्ये केले. यामुळे उत्तर प्रदेश हे 5 आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेले भारतातील पहिले राज्य ठरले. ठीक आहे. टप्पा 1, क्षमता, दरवर्षी सुमारे 1.2 कोटी म्हणजे 12 मिलियन प्रवासी. विकास, झुरिच एअरपोर्ट इंटरनॅशनल या कंपनी तर्फे, याच्या कंपनीकडून, किंवा विकासक ही कंपनी आहे. दिल्ली एनसीआर, हरियाणा व पश्चिम उत्तर प्रदेशासाठी उत्तम कनेक्टिव्हिटी. आयजीआय विमानतळावरील ताण कमी. नेट झिरो उत्सर्जन असलेले भारतातील पहिले विमानतळ बनण्याचे उद्दिष्ट. ठीक आहे, तर हे काही उद्दिष्ट आणि उद्देश याचे आहेत. प्रश्न क्रमांक 2, जागतिक शांततेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल प्रतिष्ठित ग्रँड प्राइज ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, जुप्पल्ली कृष्णराव. बघा, प्रतिष्ठित ग्रँड प्राइज पुरस्काराने जुप्पल्ली कृष्णराव यांना सन्मानित करण्यात आले. कधी आले तर मार्च 2026 मध्ये विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता दूत म्हणून कार्य केलेलं आहे यांनी. युद्धग्रस्त भागात मानवतावादी मदत व देशांमधील संवाद सुधारण्यासाठी योगदान, जागतिक शांतता व मानवी कल्याणासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी, भारतासाठी अभिमानास्पद सन्मान. प्रश्न क्रमांक 3 बघा, 26 मार्च 2026 पासून कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांची त्यांच्या चलनी नोटांवर सही असेल? तर ही असणार आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची, ऑप्शन डी. बघा, अमेरिकी डॉलर नोटांवर ट्रम्पची स्वाक्षरी, ऐतिहासिक बदल. घोषणा झालेली आहे 26 मार्च 2026 ला. 1861 पासून चालत आलेली 165 वर्षे जुनी परंपरा यांनी मोडलेली आहे. यापूर्वी डॉलर नोटांवर फक्त ट्रेझरी सेक्रेटरी आणि ट्रेझरर यांच्या स्वाक्षऱ्या होत्या. बदलाचं कारण अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या 250व्या वर्धापन दिनानिमित्त 4 जुलै 2026 ला तेव्हापासून हे सुरू होणार आहे. तर पहिल्यांदा $100 पासून सुरू, म्हणजे $100च्या नोटेपासून, मग बाकीच्या. तर ही पहिलीच वेळ आहे सध्याच्या अध्यक्षाची स्वाक्षरी अमेरिकेच्या नोटावर येईल. प्रश्न क्रमांक 4, भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा भारतीय रिझर्व्ह बँक याची स्थापना कधी करण्यात आली? तर ही आली 1 एप्रिल 1935. तर खूप महत्वाचं आहे, याला IMP किंवा स्टार कोट करून ठेवा. याच्याबद्दलची माहिती बघूया. बघा, RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? 1 एप्रिल 1935 रोजी. कुठे झाली? कोलकाता या ठिकाणी. आता 91वा स्थापना दिवस आहे, म्हणजे कालच पार पडला 1 एप्रिल 2026 ला. ठीक आहे. कोणत्या कायद्याअंतर्गत रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा 1934 नुसार याची स्थापना झाली. शिफारस कोणी केली? हिल्टन यंग आयोगाच्या शिफारशीनुसार बँकेची स्थापना करण्यात आली. मुख्यालय कुठं होतं? तर सुरुवातीला मुख्यालय कोलकाता येथे होते, म्हणजे 35, 36, 37 पासून कायमचं मुंबईला हलवण्यात आलं. आणि राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण. त्याआधी ही खाजगी शेअर धारकांची बँक होती. ठीक आहे. गव्हर्नरची माहिती बघा.
रिझर्व्ह बँकेचे पहिले ब्रिटिश गव्हर्नर होते सर अपसॉम स्मिथ आणि पहिले भारतीय गव्हर्नर होते सी.डी. देशमुख. देशमुख चिंतामण दगडूजीराव देशमुख. ठीक आहे, हेच भारताचे पहिले स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री सुद्धा होते, हे सुद्धा लक्षात ठेवा. वर्तमान गव्हर्नर आहे संजय मल्होत्रा, हे 26वे गव्हर्नर आहे. तर 11 डिसेंबर 2024 पासून ते कार्यरत आहेत. इतिहासातलं घटना बघा, 31 मार्च 1947 पर्यंत ब्रह्मदेश म्हणजे म्यानमार या सरकारची ब्रह्मा सुद्धा या देशाला म्हटलं जातं. तर या सरकारची बँक म्हणून हिनं कार्य केलेलं आहे. तर 15 ऑगस्ट 1947 ते 30 जून 1948 पर्यंत पाकिस्तानसाठी मध्यवर्ती बँक म्हणून कार्य केलेलं आहे. ठीक आहे. तर प्रमुख भूमिका मौद्रिक धोरण ठरवणे, बँकिंग नियमन, चलन निर्मिती, महागाई नियंत्रण, देशाची आर्थिक स्थिरता राखणे. आणि स्थानिक मंडळे मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि नवी दिल्ली या ठिकाणी शाखा आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 5. पीएम कुसुम 2.0 योजना केंद्र शासनाच्या कोणत्या मंत्रालयामार्फत राबवली जात आहे? ठीक आहे. आता आधी पीएम कुसुम योजना होती, आता 2.0 म्हणजे पहिला टप्पा संपला, दुसरा सुरू झाला. तर ही नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा या मंत्रालयामार्फत राबवली जाते. ऑप्शन सी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा, योजनेचं पूर्ण नाव काय आहे असं पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान याचे सगळ्यांचे इनिशियल जर घेतलं तर प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान, तर पीएम कुसुम असं तयार होतं शॉर्ट फॉर्म. ठीक आहे. एक सेकंड. तर सुरुवात कधी झाली? घोषणा झाली होती फेब्रुवारी 2019 ला. अधिकृत अंमलबजावणीची तारीख आहे 8 मार्च 2019 पासून. मंत्रालय आहे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, जे आपण प्रश्नामध्ये बघितलं. उद्घाटन केलेलं आहे या योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. मुदतवाढ सुरुवातीला 2022 पर्यंत, आता मार्च 2026 पर्यंत वाढवण्यात आलं. योजनेचे मुख्य उद्देश काय आहे? तर शेतकऱ्यांना सिंचनासाठी डिझेल आणि रॉकेलवरील अवलंबित्व कमी करून सौर ऊर्जेचा पर्याय देणे. हे एवढं आपण डिटेलिंग मध्ये काय घेतो, कारण कोणताही याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे ते आपल्याला आलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे उद्देश मध्ये येतं. शेतकरी सौर ऊर्जा तयार करून सरकारला विकू शकतात. कृषी क्षेत्राचे डिझेलेशन करणे म्हणजे डिझेल न वापरणारं कृषी क्षेत्र तयार करणे. तर पीएम कुसुम 2.0 मध्ये नवीन बदल काय आहे? तर बॅटरी स्टोरेज म्हणजे रात्री सुद्धा सौर ऊर्जा वापरासाठी बॅकअप. ॲग्रिव्होल्टिक्स म्हणजे सौर पॅनल खाली शेतात पिके घेता येतील असे तंत्रज्ञान. ठीक आहे. तर फीडर सोलरायझेशन म्हणजे संपूर्ण गावाच्या कृषी फीडरचे सौर ऊर्जेत रूपांतर. तर हे खूप महत्वाचे उद्देश आता 2.0 योजनेचे आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा, क्रीडा विश्वातला प्रश्न आहे. हॉकी इंडियाच्या 8वा वार्षिक पुरस्कार सोहळ्यात प्रतिष्ठित मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? आणि हा प्रदान करण्यात आला ऑप्शन डी जफर इक्बाल यांना. तर बघा, पुरस्काराचं नाव काय आहे ते एकदा ध्यानात घ्या. हॉकी इंडिया 8वा वार्षिक पुरस्कार सोहळा 2025 कधी पार पडला? शुक्रवार दिनांक 27 मार्च 2026 ला. कुठे? नवी दिल्ली या ठिकाणी. प्रमुख पाहुणे कोण होते? तर मनसुख मांडविया. कोण आहे ते? केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री. ठीक आहे. रक्षा खडसे या कोण आहेत? तर युवा व्यवहार आणि क्रीडा याच्या राज्यमंत्री आहेत. तर मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला मग? विजेते जफर इक्बाल हे माजी भारतीय कर्णधार आहे हॉकीचे. ठीक आहे. यांच्याबद्दलच सांगायचं झालं विशेषण तर 1980च्या मॉस्को ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे महत्वाचे सदस्य होते. ठीक आहे. 1980 ला मॉस्को म्हणजे रशियाची राजधानी जी आहे मॉस्को,
त्या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या होत्या. त्यावेळेस भारतीय हॉकी टीमने सुवर्ण पदक जिंकलं होतं. त्या टीमचे हे सदस्य होते. पुरस्काराचे स्वरूप आहे स्मृतिचिन्ह प्लस 25 लाख रुपये रोख. इतर महत्वाचे पुरस्कार 2025 मधले त्याच्यावर पण एकदा नजर टाकू. प्लेयर ऑफ द इयर पुरुष हार्दिक सिंग 20 लाख रुपये. प्लेयर ऑफ द इयर महिला नवनीत कौर 20 लाख रुपये. वर्षातील सर्वोत्तम गोलरक्षक बिचू देवी हरिबम 5 लाख रुपये. वर्षातील सर्वोत्तम डिफेंडर संजय 5 लाख रुपये. वर्षातील सर्वोत्तम मिडफिल्डर सुमित 5 लाख रुपये. वर्षातील सर्वोत्तम फॉरवर्ड सुखजीत सिंग 5 लाख रुपये. उदयोन्मुख खेळाडू पुरुष प्रिन्सदीप सिंग 5 लाख रुपये. उदयोन्मुख खेळाडू महिला अंडर 21 साक्षी राणा 5 लाख रुपये. ठीक आहे, खूप बोरिंग जरी वाटत असलं तरी, औषध कडू असलं तरी प्यायचं असतं, कारण आपल्याला परीक्षा पास करायची, सरकारी नोकरी मिळवायची आहे. कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीवाला आहे आणि सगळं तुम्हाला या ठिकाणी मोफत आहे. PDF वगैरे एकदम सुटसुटीत, त्याचा लाभ घ्या. आता यांच्याबद्दल विशेष माहिती बघा. जफर इक्बाल यांची कारकीर्द आपण वरतीच बघितलं. 1980 ऑलिम्पिक सुवर्ण पदक, 1978 आणि 1982 आशियाई खेळांमध्ये त्यांनी रौप्य पदक, तर 82च्या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये कांस्य पदक. हॉकी इंडियाचे अध्यक्ष त्यावेळेस होते दिलीप तिर्की. पुरस्काराचे महत्व: खेळाडूंच्या वर्षभराच्या मेहनतीचा गौरव आणि आगामी स्पर्धासाठी प्रोत्साहन. ठीक आहे, त्यावेळेचे नाही, आताचे असू शकतात. एक सेकंड, असं बोलण्याच्या ओघात होऊन जातं. दिलीप तिर्की हे हॉकी इंडियाचे सध्याचे अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. मार्च 2026 मध्ये कर्मचारी उत्तरदायित्व आणि पालकत्व सहाय्य देखरेख विधेयक कोणत्या राज्य सरकारने मंजूर केले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, तेलंगणा. ठीक आहे, बघा, विधेयकाचं नाव आहे कर्मचारी उत्तरदायित्व आणि पालकत्व सहाय्य देखरेख विधेयक 2026. मंजूर करणारे राज्य तेलंगणा. कधी मंजूर केलं तर मार्च 2026. उद्देश काय आहे? पालकांचा सांभाळ न करणाऱ्या पाल्यांवर कायदेशीर कारवाई करणे आणि पालकांना आर्थिक सुरक्षा देणे. व्याप्ती: सर्व राज्य सरकारी कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, खाजगी क्षेत्रातील कर्मचारी आणि निवडलेले प्रतिनिधी म्हणजेच आमदार, खासदार, स्थानिक स्वराज्य संस्था सदस्य. वेतन कपात: पालकांकडे दुर्लक्ष केल्यास मासिक वेतनातून 10 ते 15% कपात होईल. ठीक आहे. थेट लाभ वितरण: कपात केलेली रक्कम पालकांच्या बँक खात्यात थेट जमा होईल. तक्रार प्रक्रिया: जिल्हा स्तरावरील विशेष लवाद स्पेशल ट्रिब्युनल किंवा जिल्हाधिकारी. ठीक आहे. विशेष अट काय? फक्त अशा पालकांसाठी ज्यांच्याकडे दुसरे उत्पन्नाचे साधन नाही. नाहीतर एखादा करोडपती तो आपल्या मुलांना म्हणतो, हे आमचा सांभाळ करत नाही, कापायचे पैसे द्या आम्हाला, असं चालणार नाही. ऐतिहासिक संदर्भ: आसामच्या प्रणाम विधेयकानंतर तेलंगणा दुसरे राज्य जे कठोर पाऊल उचलले, ज्याने हे कठोर पाऊल उचललेलं आहे. याची अंमलबजावणी 29 मार्च 2026 पासून लागू झालेले आहे आणि हे विधानसभेत मंजूर झालेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. संकटात सापडलेल्या जहाजांसाठी आश्रयस्थानाची प्रमाणित व्याख्या आणि मार्गदर्शक तत्वे प्रदान करणारी प्रमुख आंतरराष्ट्रीय संस्था कोणती? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे IMO, आंतरराष्ट्रीय सागरी संघटना. बघा, प्रमुख संस्था आहे आंतरराष्ट्रीय सागरी संघटना, इंटरनॅशनल मॅरीटाईम ऑर्गनायझेशन IMO. याची स्थापना झाली 17 मार्च 1948 ला. कार्यरत आहे 1958 पासून. मुख्यालय आहे लंडन, युनायटेड किंगडम म्हणजेच UK. या ठिकाणी आश्रयस्थानाची व्याख्या काय आहे? तर संकटात सापडलेलं जहाज आपली परिस्थिती सुधारण्यासाठी, मानवी जीव वाचवण्यासाठी आणि सागरी पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी आश्रय घेऊ शकते. मार्गदर्शक तत्वे काय आहे? तर 2003 मध्ये IMO ने रिसोल्युशन A949-23 स्वीकारले, जे कोस्ट गार्ड आणि बंदर प्रशासनाला मार्गदर्शन करते. संयुक्त राष्ट्राची संस्था आहे IMO. ही युनायटेड नेशनची विशेष संस्था आहे. उद्देश काय आहे? तर सागरी सुरक्षा सुधारणे आणि जहाजातून होणारे सागरी प्रदूषण रोखणे. बोधवाक्य काय आहे? सेफ, सिक्युअर अँड
इफिशियंट शिपिंग ऑन क्लीन ओशन. ठीक आहे, तर याच्यावर प्रश्न विचारले जातात, हे लक्षात ठेवा, बोधवाक्य किंवा थीम. सध्याचे सरचिटणीस आहे आर्सेनियो ड्युमिग्युएज, 1 जानेवारी 2024 पासून. तर सदस्य देश 176 सदस्य देश आहेत आणि 3 सहयोगी सदस्य आहेत. महत्वाचे करार 16/1974 समुद्रातील मानवी जीव वाचवण्यासाठी, आणि मार्पोल 1973-1978 जहाजामार्फत होणारे प्रदूषण रोखण्यासाठी. ठीक आहे, तर हे स्लाइड खूप महत्वाची आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9, परड्यू विद्यापीठाकडून पोस्ट डॉक्टरल टॉप मेंटर अवॉर्ड 2026 साठी कोणाची निवड झाली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, अमोघ सिरनोरकर. बघा, पुरस्कार आहे पोस्ट डॉक्टरल टॉप मेंटर अवॉर्ड 2026 चा. संस्था आहे पुरस्कार देणारी परडू विद्यापीठ, इंडियाना, अमेरिका. पुरस्कार प्राप्त जे व्यक्ती आहेत त्यांचं मूळ गाव आहे कर्नाटक, भारतामध्ये. क्षेत्र आहे अभियांत्रिकी शिक्षण. पुरस्काराचे कारण आहे संशोधनासोबत कनिष्ठ विद्यार्थ्यांना दिलेल्या उत्कृष्ट मार्गदर्शनासाठी. आता परड्यू विद्यापीठाबद्दल थोडीशी माहिती घेऊया. स्थान आहे वेस्ट, म्हणजे हे परड्यू विद्यापीठ कुठे आहे तर वेस्ट लाफायट, इंडियाना, अमेरिका या ठिकाणी. वैशिष्ट्य आहे नील आर्मस्ट्रॉंगसह अनेक अंतराळवीर या ठिकाणी शिकले. ठीक आहे, हे चंद्रावर जाणारा अंतराळवीर या परड्यू विद्यापीठात शिकलेला आहे, म्हणून हे महत्वाचं आहे. महत्व, जागतिक स्तरावर अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रावीण्य, माहिती तपासणी व्यक्ती, माफ करा, तर अमोघ सिरनूरकर, राज्य कर्नाटक, पुरस्कार वर्ष 2026 आणि विद्यापीठ परड्यू. तर भारतीय संशोधकांचा जागतिक स्तरावर मेंटरशिप पुरस्कार मिळवणे, भारतीय शिक्षण पद्धतीची गुणवत्ता सिद्ध करणे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10, नासाची 1970 नंतर मानवांना चंद्राच्या कक्षेत पाठवणारी पहिली मानवयुक्त मोहीम कोणती? तर आर्टेमिस 2, ऑप्शन डी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. तर बघा, नासा आर्टेमिस 2 मोहीम, याचे तपशील बघू. मोहिमेचं स्वरूप असणारी चंद्राभोवती पहिली मानवयुक्त चाचणी मोहीम. नियोजित वेळ आहे एप्रिल 2026 मध्ये ही मोहीम केली जाणार आहे. 1972 मधील अपोलो 17 नंतर मानवाला चंद्राच्या जवळ घेणारी पहिली मोहीम असणार आहे. कालावधीचा असणारे सुमारे 10 दिवस. प्रक्षेपक आहे स्पेस लॉन्च सिस्टीम रॉकेट SLS, अंतराळयान ओरियन कॅप्सूल, आणि निवडलेले अंतराळवीर असणार आहे रीड व्हाइजमन, व्हिक्टर ग्लोअर, क्रिस्टिना कोच, जेरेमी हॅन्सन. ठीक आहे, मुख्य उद्देश काय तर ओरियन यानाच्या प्रणाली मानवासाठी सुरक्षित आहेत का याची तपासणी, फ्री रिटर्न ट्रॅजेक्टरी वापरून पृथ्वीवर सुरक्षित परत येण्याची चाचणी, तर भविष्यात चंद्रावर लुनार गेटवे स्थापन करण्याचा पाया. ठीक आहे, आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता आर्टेमिस 2 मध्ये चंद्रावर उतरणार नाहीत, प्रत्यक्ष उतरणे आर्टेमिस 3 मध्ये 2027-28 मध्ये होणार आहे, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 11 बघा, इंडिया फार्मा 2026 परिषदेची 9वी आवृत्ती कुठे आयोजित केली जाणार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, नवी दिल्ली. इंडिया फार्मा 2026 व इंडिया मेडिकल डिव्हाइस परिषद 9वी आवृत्ती आयोजक केंद्रीय रसायने आणि खते मंत्रालय आणि फिक्की. ठीक आहे, नवी दिल्ली या ठिकाणी 9वी आवृत्ती. उद्देश काय आहे? भारतीय औषध निर्मिती आणि वैद्यकीय उपकरण क्षेत्रातील जागतिक गुंतवणूक वाढवणे, मेक इन इंडिया अंतर्गत नवनवीन तंत्रज्ञानावर चर्चा करणे, संशोधन विकास आणि नवकल्पनांना चालना देणे. स्वरूप आंतरराष्ट्रीय प्रदर्शन परिषद, तज्ञांचे परिसंवाद. महत्व, भारताच्या जगाचे फार्मसी केंद्र म्हणून प्रतिमेला बळकटी आणि औद्योगिक विकास, नवसंशोधन आणि आंतरराष्ट्रीय सहयोगाला प्रोत्साहन देणे. प्रश्न क्रमांक 12 बघा, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या कोणत्या कार्यालयाने एनर्जी स्टॅटिस्टिक इंडिया 2026 प्रसिद्ध केले? तर हे केलेले आहे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, ऑप्शन डी. तर बघा, एनर्जी स्टॅटिस्टिक इंडिया 2026 याचे
प्रकाशन झाले 13 मार्च 2026 ला. आवृत्ती आली किंवा 33वा अहवाल आला NSO द्वारे. आर्थिक वर्ष 2024-25 पर्यंतची पूर्ण आकडेवारी प्लस 25-26 सुरुवातीचे ट्रेंड्स. मुख्य डेटा पॉइंट: भारताच्या एकूण स्थापित ऊर्जा क्षमतेमध्ये अक्षय ऊर्जेचा वाटा 43% पेक्षा जास्त आहे. ऊर्जा स्रोतांचा अंदाज: कोळसा शिल्लक मोठा वाटा, नैसर्गिक वायू मध्यम वाटा, अणुऊर्जा कमी वाटा, जल ऊर्जा स्थिर वाटा, अक्षय ऊर्जा सौर, पवन, बायोमास, लहान जलप्रकल्प 43+%. तर संबंधित संस्था आणि मंत्रालय आहे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय. प्रश्न क्रमांक 13, मुख्यमंत्री उद्योग क्रांती योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, मध्य प्रदेश. बघा, मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री उद्योग क्रांती योजना आहे. या योजनेचा उद्देश आहे राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वतःचा उद्योग आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकांमार्फत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करणे. प्रारंभ किंवा अंमलबजावणी मूळतः 2021 मध्ये जाहीर झाली, मात्र 2025-26च्या अर्थसंकल्पानुसार व्याप्ती व निधी वाढवला. कर्ज मर्यादा: उत्पादन क्षेत्र 1 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंत, तर सेवा क्षेत्र 1 लाख ते 25 लाखापर्यंत. शासनाचे सहाय्य: कर्जावर 3% वार्षिक व्याज अनुदान. कर्जाची हमी सरकार स्वतः घेते, अर्जदाराला तारणाची गरज नाही. पात्रतेचा निकष: मध्य प्रदेशचा रहिवासी असावा, वयोमर्यादा 18 ते 45 मध्ये पाहिजे, तर किमान शैक्षणिक पात्रता 8वी उत्तीर्ण पाहिजे. नोडल विभाग: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभाग मध्य प्रदेशच्या. तर राज्यातील तरुणांना स्वयंरोजगारासाठी मोठे प्रोत्साहन आणि आत्मनिर्भर मध्य प्रदेश मोहिमेचा हा भाग आहे. कोणती योजना? मुख्यमंत्री उद्योग क्रांती योजना. आता एवढं सांगितल्यावर तर कसाही प्रश्न आला तर आलाच पाहिजे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 14, गुजरातच्या गांधीनगर येथील खोबा तीर्थ श्री महावीर जैन आराधना केंद्र परिषद येथे सम्राट संप्रती संग्रहालयाचे उद्घाटन कोणी केले? आणि हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी. ऑप्शन डी. प्रश्न क्रमांक 15, भारत सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी स्थापित केलेल्या विशेष निधीचे नाव काय आहे? तर निर्भया निधी. ऑप्शन टी. तर हा होता आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ खरं खूप मोठा झाला, त्यामुळे तुर्तास या ठिकाणी थांबूया. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीवाल्या सोबत जोडले जा. मोफत PDF मिळवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.